डॉक्टर रोहित पिसाल यांनी 20 कोटीच्या एक डायमंडचे ॲपल तयार केले आहेत. कशा प्रकारचा हा ॲपल आहे, रोहितजी काय सांगणार? हा ॲपल आता 4800 डायमंड्स आहेत, त्याच्यामध्ये मायन्यूट डायमंड्स आहेत. आणि हा जो डायमंड आहे, म्हणजे आधी मी पिंक डायमंडचंही बनवलं होतं आणि आता हा दुसरा डायमंडचा ॲपल मी बनवलेला आहे. आज महाडच्या सत्याग्रहाला 99 वर्ष झालेले आहेत. आणि त्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी आम्हाला स्वातंत्र्य भेटलं, आम्हाला पाणी पिण्याचाही हक्क नव्हता आणि तो आम्हाला बाबासाहेबांनी घेऊन दिला. आणि नंतर आम्ही बौद्ध धम्माकडे निघालो. तर ती जी मूर्ती म्हणजे तिथे जे थर्ड बुद्धिस्ट काउन्सिल होतं, त्याच्यामध्ये बाबासाहेबांना आणि माझ्या आजोबांनाही ती मूर्ती भेटली होती. तर ती मूर्ती इथे तुम्ही बघत आहात, जे आम्ही आज इथे ठेवली आहे प्रदर्शनासाठी. आणि आज उज्ज्वला राजे आमच्याबरोबर आलेले आहेत. तर त्यांच्या हस्ते त्या मूर्तीला तो ॲपल प्रदान करण्यासाठी हा ॲपल आम्ही बनवलेला आहे. आणि तुम्ही रक्ताने एक पत्र पण लिहिणार आहेत. पत्रात काय लिहिणार आहेत, कोणासाठी लिहिणार आहेत, काय सांगणार? साताऱ्यामध्ये जे बाबासाहेबांचं घर आहे, तर आर्किओलॉजी डिपार्टमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटनी त्या घरावर लिटिगेशन्स टाकलेले आहेत. आणि तिथले जे ओनर आहेत आमने, त्यांना एक एक्स अमाऊंट हवी आहे. ती अमाऊंट सरकार द्यायला तयार नाही आहे. आणि त्याच्यामुळे ते स्वतःही त्या घराची डागडुजी करू शकतच नाहीत. आणि त्याच्यामुळे असं झालं आहे की तो इतिहास संपेल. मी मागच्या वर्षी खूप प्रयत्न केला, मी आमनेंनाही भेटलो, आमच्यामध्ये वाटाघाटीही झाल्या, परंतु लिटिगेशन्स असल्यामुळे ते होऊ शकलं नाही. मी लोकांनाही आव्हान केलं, अनफॉर्च्युनेटली ते लोकांनीही त्याच्यामध्ये ते तेवढा रस दाखवला नाही. म्हणून आता मला लोकवर्गणीही नको, समाजाचीही मदत नको आहे. आणि फक्त मी हात जोडून मी सरकारला एवढंच निवेदन करू शकतो की ते लिटिगेशन तुम्ही काढावं, म्हणजे मी आमनेंकडून ते घर घेऊ शकेन आणि तिथे स्मारकच बनेल. ते माझ्या नावाचं मी काही प्रायव्हेट बनवणार नाही आहे, मी त्याचं स्मारकच मी बनवणार आहे. आणि तिथे इकॉनॉमिक हब बनेल येणाऱ्या काळामध्ये, की आमच्या मुलांना स्वयंरोजगार आणि आमच्या मुलांना इकॉनॉमिकल साऊंड बनण्यासाठी मी तो हब बनवेन. तर हे निवेदन मी माझ्या रक्ताने मी आमच्या मुख्यमंत्र्यांना पाठवत आहे. ठीक आहे ताई, हा घ्या, हा डायमंडचा ॲपल आहे. काय सांगणार आहे आणि तयार केलेला आहे? हा डायमंड आज डॉक्टर रोहितजी पिसाळ यांनी थोडक्यात जी त्यांची आजची जी पिढी ते जे बोलत आहेत ती चौथी पिढी आहे, त्यांच्या बोलण्यातनं जाणवत आहे. आणि आज चौथी पिढी बुद्धमूर्ती जी त्यांच्या पंजोबांना आजोबांना मिळाली होती, त्यांच्यासाठी त्यांनी हा बनवलेला आहे. आणि तो त्या मूर्तीला ते अर्पण करतात. म्हणजे एवढं डेडिकेशन त्यांच्या बोलण्यातनं आत्ता मला जाणवलं की खूप सारं त्यांना काही करायचं आहे, की जे रक्ताने ते आत्ता पत्र लिहित आहेत. आम्ही निश्चितच ते नियोजन पत्र त्यांचं मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्याचा पाठपुरावा करणार आहोत. निश्चितच तेही आपण म्हणजे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.